आषाढ शुद्ध एकादशीच्या सोहळ्याला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि प्रशासनाने त्याची जय्यत तयारी केलेली आहे। स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि इतर सगळे स्थानिक नेत्यांनी लक्ष घातलेलं आहे। पूर्ण आषाढी वारीची तयारी जोरदार करण्यात आलेली आहे। मात्र जो पालखी मार्ग आहे वाखरी ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक आणि तिथून पुढे सरगम चौक, हा रस्ता मात्र पूर्ण झालेला नाही आहे आणि ऐन वारीच्या दिवशी म्हणजे दशमीला ज्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात आणि त्याच्याबरोबर लाखो भाविक त्याच्यामध्ये असतात, त्या दिवशी किंवा वारीच्या पूर्ण कालावधीमध्ये या रस्त्यामुळे या वारीला कुठंतरी गालबोट लागू शकेल अशी शक्यता आहे। आपण आत्ता कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या चौकात आहे आणि तुम्हाला पाहू शकता की हा जो वाखरीकडं जाणारा रस्ता आहे, जिथून या पालख्या येणार आहेत। मध्ये विसावा मंदिर आहे जिथं पालख्यांचं स्वागत करण्यात येतं। त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि आपण मागं बघू शकता जो कॉलेजच्या जवळचा रस्ता आहे तो एकच लेन पूर्ण झालेली आहे आणि त्याची वाहतूक चाललेली आहे। येणारे जे भाविक असतील, नागरिक असतील, त्यांना पूर्णपणे कसरत करावी लागते या रस्त्यावरून। अर्थात हा जो राहिलेला पॅच आहे वाखरी ते सरगम चौक, त्यामुळं एवढी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री स्वतः असणार आहेत आणि जर का पाऊस पडला तर पाऊस पडल्यावर मात्र तारांबळ उडणार आहे, कारण लाखो भाविक इथं असणार आहेत आणि कुठली दुर्घटना होऊ नये जरी आपल्याला वाटत असलं तरी मात्र ऐन वेळेस जी परिस्थिती ओढावणार आहे त्याच्यामुळं प्रशासनाला सतर्क राहावं तर लागणारच आहे। मात्र ह्या समस्येतून कसं बाहेर पडणार ही त्याच्यामुळं काळजी लागलेली आहे, कारण अवघे काही दिवस राहिलेले आहेत। नेमकं जे या पुलाचं ज्या मार्गाचं काम ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे का केलं नाही हे कुठंतरी खडसावून विचारणं गरजेचं आहे आणि आता जी काही व्यवस्था करावी लागणार आहे ती कशी भक्कम करावी लागेल ह्याचा विचार करावा लागणार आहे। हा आवाज जो आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज आहे, जेणेकरून होणारी जी गैरसोय आणि दुर्घटना टाळता येईल। हा पालखी मार्ग जो चालू आहे, गडकरी साहेबांनी याला मागणी केली आणि ह्याला मंजुरी दिली। वाखरी ते पंढरपूर हा महत्त्वाचा टप्पा आहे। या टप्प्यामध्ये सर्व पालख्या ज्या आहेत वेगवेगळ्या मार्गावरून येऊन संत भेटीसाठी इसबावी विसावा मंदिरा शेजारी एकत्र येतात। पुणे मार्गावरून 3 पालख्या येतात, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सोपान काका महाराज आणि इकडून नाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई आईसाहेब अशा या पालख्या येतात आणि मानाच्या सगळ्या पालख्यांचं संत भेटीसाठी या ठिकाणी एकत्र येत असतात। हा खूप महत्त्वाचा टप्पा असून सुद्धा पालखी मार्गाचं काम अजून खूप प्रमाणामध्ये पूर्ण झालेलं नाही आहे आणि या इथं मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे वगैरे काम अर्धवट राहिलेलं आहे आणि त्याचा खूप त्रास हा वारकऱ्यांना होणार आहे। उत्कृष्ट पद्धतीनं नियोजन चालू असताना पालखी मार्गाचं काम हे अत्यंत संत गतीनं आणि हळू पद्धतीनं चालू आहे। रात्रंदिवस या पिरियडमध्ये आता वारीच्या 5 ते 6 दिवसांवर आलेली आहे। सप्तमी अष्टमीपासून या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात होते। शेवटचं उभं रिंगण इथं या ठिकाणी संपन्न होतं, शेवटची आरती विसावा या ठिकाणी संपन्न होतो आणि मग सगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात। तर हा सगळा महत्त्वाचा टप्पा इथं असताना गर्दी लोक इथं भरपूर येत असताना 7 ते 8 लाख लोक या इथून या मार्गावरून त्या दिवशी आषाढी दशमी दिवशी जात असतात आणि ट्रॅफिक पण मोठ्या प्रमाणात असतं आणि हे होत असताना पालखी मार्गाचं काम अपूर्ण राहणं ही खूप शोकांतिका आहे आणि ह्याच्यामुळे खूप त्रास आज यावर्षी वारकऱ्यांना होणार आहे आणि रात्रंदिवस काम करून हे तात्काळ जास्तीत जास्त पद्धतीनं हे खड्डे वगैरे बुजवून घेऊन पालखी मार्गाचं जे काम आहे जास्तीत जास्त पूर्ण करायच्या दृष्टीनं उपाययोजना होताना काही दिसत नाही आहेत। नियोजन सरकार सूचना देते, हे करतायत, पण हे मार्गाचं काम जे आहे ते खूप संत गतीनं चालू आहे आणि यामुळे खूप लोकांना त्रास होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।